हॅलो एव्हरीवन. मी आहे वृषाली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही निघालो होतो लखनौला, म्हणजे अयोध्येला. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत होतो. ट्रेनमध्ये बसलो होतो देवास टू लखनौ. लखनौला आम्ही सकाळी पोहोचलो होतो 7 वाजता. इथे हे आहे लखनौ आणि थोडंसं वेगळंच आहे आपल्या इथलं वातावरण आणि इकडलं वातावरण. तशी काही जण म्हणत होती खूप सारी थंडी असेल तिथे. पण असं गेल्यावर वाटलं नाही, असं मॉर्निंगला सुद्धा वाटलं नाही की थंडी आहे. थोडंफार तिथे उतरल्यावर आम्ही चहा नाश्ता वगैरे केला आणि मग ट्रॅव्हलर केली. कारण आम्ही इथून 15 माणसं होतो. मग ट्रॅव्हलरच करावी लागली. तर ट्रॅव्हलर केली आणि थेट आम्ही गेलो अयोध्येला. अयोध्येला जाणारा रस्ता आहे. हॅलो. रूम वगैरे केली आम्ही तिथे पोहोचल्यावर आणि सगळं आवरून मग इकडे आलो हनुमानगढीला. हे देखील अयोध्येतील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आणि इथे हनुमानाची पूजा केली जाते. हे मंदिर एका पर्वतावर आहे म्हणून त्याला हनुमानगढी असं बोलतात. आणि तिथे 76 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून मग तिथे दर्शनासाठी आपल्याला जावं लागतं. तिथे जवळपास 4 ते 4.5 फूट अशी हनुमानाची मूर्ती आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे मंदिरातलं, खूप छान वाटतं. आणि तिथलं सुद्धा आमचं दर्शन झालं करून आणि तिथून मग आम्ही निघालो अयोध्येला, श्रीरामांच्या जन्मभूमीच्या इथे. आणि तिथला हा नजारा आहे. खूप छान असं लखलखाट होता सगळीकडे. पण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथलं काही शूटिंग करता आलं नाही. थोडंफार बाहेरचंच मी इथे शूट केलेलं आहे. मंदिरामध्ये जायच्या आधी मोबाईल किंवा पर्स आणि आपल्याकडे जे काही वस्तू असतील त्या सगळ्या लॉकर रूममध्ये जमा करायला लागतात. ते सगळं जमा वगैरे करून मग आम्ही आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि इतकं भव्य असं मंदिर आहे. खूप छान लखलखतं असं मंदिर आहे आणि प्रत्येक एका ठिकाणी असं नक्षीकाम वगैरे सुंदर नक्षीकाम, बारीक-बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि श्रीरामांची मूर्ती तर इतकी सुंदर मस्त आहे. बघूनच असं एकदम छान वाटलं. जेव्हा मंदिरामध्ये आम्ही पायरीवर चढलो तेव्हापासूनच श्रीरामांचा चेहरा म्हणजे मूर्ती आम्हाला दिसू लागली होती.
म्हणजे असं बाहेरूनच आपण त्यांचं दर्शन करू शकत होतो. जसे-जसे पुढे आपण जातोय तशी-तशी मूर्ती अशी जवळ-जवळ येत म्हणजे अशी मोठी-मोठी छान अशी व्यवस्थित दिसत होती आणि दर्शन वगैरे खूप छान झालं. मग बाहेर आल्यानंतर सीता की रसोई असं होतं तिथे. तर तिथे आम्ही खिचडी वगैरे म्हणजेच महाप्रसाद टाईप होतं ते ग्रहण केलं. तिथे खाऊन घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतलं कारण हलकी-हलकी थंडी वाटत होती. आणि चहा वगैरे झाल्यानंतर मग थोडंफार तिथे आपल्याला काही हवंय ते शॉपिंग वगैरे थोडीफार केली आणि मग परतीचा प्रवास म्हणजे रूमवर पुन्हा निघालो येण्यासाठी. तर तिथलं वातावरण तर छान होतं. पण आपण कधी गेलो नाही त्याच्यामुळे जरा वेगळं वाटत होतं. कारण आमचा रूम पण मंदिरापासून खूप लांब होता. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.